हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी कारागृहातून पसार. हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी भिकन नजीर पिंजारी खुल्या कारागृहातून पसार झालाय. आरोपी पसार झाल्यानं कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी प्रशासन दरबारी नोंद घेण्यात आली असून संबंधिताचा शोध घेतला जात आहे. धुळे जिल्हा खुले कारागृह कार्यान्वित करण्यात आले. मध्यवर्ती कारागृहातून वर्तन तपासणी करीत 80 बंदिवानांची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यात हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी भिकन नजीर पिंजारी याचा देखील समावेश होता. संबंधित आरोपीनं खुल्या कारागृह प्रशासनास गुंगारा देत तेथून पसार होत पोबारा केलाय. या घटनेनं खुल्या कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पोलीस दप्तरी घटनेची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान संबंधिताचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात आहे. धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते. त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडीबाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत. त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडीबाग येथे शेतीकाम दिलेलं होतं. दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यवरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे. तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे. आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशन मार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे. तर त्याचा शोध घेणं चालू आहे.